बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देव आहे। बकासूरसाठी कोण काय करेल सांगता येत नाही। बकासूरचे फॅन हे भारतात असून भारताच्या बाहेर देखील बकासूरचे फॅन्स आहेत। तर आपल्या बकासूरला ऊन लागू नये म्हणून आपल्या बकासूरसाठी घेऊन देणारे फॅन सुद्धा आपण पाहिले असतील। नंतर आपला बकासूर चांगला दिसावा म्हणून सजावटीसाठी साहित्य देणारे रणजित बनसोडे देखील तुम्ही पाहिले असतील। पण अक्षरशः बकासूरसाठी चांदीची चेन देणारा व्यक्ती तुम्ही पाहिला आहे। तो म्हणजे नेमकं कोण आहे, त्याची तो राहतो कुठे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर जो बकासूरवर मनापासून प्रेम करत असेल तर एक युट्यूबला लाईक आणि आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करा। तर आपल्याला तो व्यक्ती कोण आहे, तो कुठे राहतो, बकासूरला चेन गिफ्ट का केली याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर त्याचं संपूर्ण नाव आहे गिरीश मारुती अर्णक। तर त्याचं मूळ गाव आहे अहिल्यानगर। त्यानंतर ते वडील नोकरीनिमित्त कल्याणमध्ये आले, मुंबईसारख्या ठिकाणी आले आणि कल्याणमध्ये त्याला रेल्वे या विभागामध्ये नोकरी लागली। नोकरी लागल्यानंतर त्या गिरीशचं शालेय शिक्षण सुद्धा साकेत हायस्कूल आहे जे कल्याणमध्ये, तिथे शालेय शिक्षण झालं। त्याला लहानपणापासून सुद्धा कबड्डीची आवड होती। कबड्डीची नंतर धावणे असेल, भालाफेक असेल, वेगवेगळ्या थाळीफेक असेल, या भागामध्ये वेगळ्या खेळामध्ये गिरीश हा भाग घ्यायचा। भाग घेत असल्यानंतर त्याला कबड्डीची आवड निर्माण झाली आणि कबड्डीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये ते कबड्डी खेळण्यास सुरुवात झाला। आणि जो लेफ्ट कॉर्नरचा प्लेअर असतो जो त्यामध्ये इतका ट्रेंड झाला की त्याची क्रेज संपूर्ण कल्याण, ठाणे या परिसरामध्ये त्याची वाढली कबड्डी खेळण्यामध्ये। नंतर त्याने ज्यावेळेस एअर इंडिया, भारत पेट्रोलियम ज्या स्पॉन्सरशिप कंपनी आहेत त्याच कंपनी थ्रू त्याची एका व्यक्ती थ्रू ओळख झाली। नंतर तो एअर इंडिया कंपनीच्या स्पॉन्सरशिप थ्रू जे मुंबईमध्ये कबड्डी होतात त्या मुंबई कबड्डीमध्ये तिथे सिलेक्शन झालं। सिलेक्शन झाल्यानंतर त्याचं एका पाठोपाठ जवळजवळ यू मुंबा असेल, नंतर पलटण, पुणेरी पलटण असेल, नंतर गुजरात टायटन्स असेल, नंतर बंगाल वायरस असेल, या संपूर्ण तो खेळलेला व्यक्तीने आपल्या बकासूरला चांदीची चेन गिफ्ट केलेलं आहे। तर तो हा होता गिरीश अर्णक। आणि त्याचा व्यवसायाबद्दल पाहायला गेलं तर त्याचे व्यवसाय ट्रक्शनचा व्यवसाय आहे, त्याच्याकडे जेसीबी, नंतर डंपर याचे सुद्धा व्यवसाय आहे। आणि दुसरं पाहायला गेलं तर त्याचा जॉब पाहायला गेलं तर तो सुरुवातीला कंत्राटी पद्धतीने एअर इंडियामध्ये तो काम करत होता। पण नंतर त्यानं जे आपल्या भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये तो आता परमनंट तो जॉबला आणि तिथे चांगल्या प्रकारची नोकरी सुद्धा आहे आणि तो जॉब करत करत नोकरी सुद्धा सांभाळत आहे। तर हा होता बकासूरला गिफ्ट चांदी चेन देणारा व्यक्ती। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा।